What is potential? इधर देख. What is potential? Potential is the electric level. चल इधर देख. Positive charge flow from higher potential to lower potential. अगदी बरोबर. Second, current flow from higher potential to lower. लक्षात ठेवलंस तू. व्हेरी गुड. आणि निगेटिव्ह चार्ज लोअर पोटेन्शियल टू हायर. ओके, जरा नीट आहे का? व्यवस्थित आहे. जरा शांत चित्ताने मी काय सांगायला लागलो ते नीट आहे. व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? The difference between higher potential and lower potential is called a potential difference. तरी पण अजून आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स कळलेला नाही. आत्म फील नाही झालेला अजून पोटेन्शियल. हा, एवढं फील झालंय का बघा, एवढंच कळलंय का बघ की एवढं कळलंय का बघ की जोपर्यंत एखाद्या वायर मध्ये कंडक्टर मध्ये मी बॅटरी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जोडत नाही तोपर्यंत करंट फ्लो होणार. आता हा पोटेन्शियल डिफरन्स इथं कुणी जोडलाय? सेलने. सेलच्या एका साइडला काय? पॉझिटिव्ह, एका साइडला काय? निगेटिव्ह चार्ज. बरोबर. आता इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथं काय आहे? हायर पोटेन्शियल. इथं निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे काय आहे? लोअर पोटेन्शियल. आता नीट समजून घ्यायचंय घडतं काय. काल झालेलं आहे तरी पण जरा दरवाजा बंद कर जरा ऐका. घडतं काय? काल जरी प्रोसेस सांगितलेली असली तरी परत एकदा शांत चित्ताने, कारण मला पोटेन्शियल डिफरन्सच्या अजून 2 डेफिनेशन बनवायचे आणि मी या सेल आज शिकवणार आहे. सेल मध्ये काय करत ऐकून घे व्यवस्थित, नीट लक्ष दे. मला अजून सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स कन्व्हिन्सिंगली तुम्हाला कळलाय असं नाही वाटत, त्यामुळे मी अजून याच्यावर सांगणार आहे. बरोबर. सेल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आला, सेलने कंडक्टर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स केला म्हणजे एक्झॅक्टली घडलं काय? तर घडलं काय हे कळण्यासाठी काल झालेली चर्चा पुढे नेतो. ऐकून घे. ज्या वेळेला एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये प्रोटॉन असतात आणि इलेक्ट्रॉन असतात, ठीक आहे, ह्याच्याकडे प्रोटॉन किती? 10, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती? 10. ह्या बॉडीकडे प्रोटॉन किती? 12, ह्या इलेक्ट्रॉन किती? 12. सध्या ही जी बॉडी आहे ती कशी आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कशी आहे? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सर, इलेक्ट्रिकली न्यूट्रलचा अर्थ काय? याचा अर्थ ही बॉडी सध्या कुणावरही काही फोर्स लावत नाही. फोर्स लावत नाही अशा बॉडीला काय म्हणायचं? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता आपण काय केलं? आपण याच्यातला एक इलेक्ट्रॉन हा काढला आणि याच्यात टाकला. त्यामुळं अडचण अशी झाली की या बॉडी कडचे पॉझिटिव्ह चार्ज वाढले. प्रोटॉन किती? इलेक्ट्रॉन किती? कुठला चार्ज वाढला? प्रोटॉन. प्रोटॉन वाढल्यामुळे याच्यावर काय आला? पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे काय झालं? पॉझिटिव्ह चार्ज आला याचा अर्थ असा, कारण पॉझिटिव्ह चार्ज आला याचा अर्थ असा आहे की ही बॉडी फोर्स लावते. काय लावते? मी तुला म्हटलं एखाद्या बॉडीवर चार्ज आला, त्याचा अर्थ काय? त्या बॉडीने काय लावायला सुरुवात केली? मगाशी लावत होती का? मगाशी लावत नव्हती. मगाशी कशी होती ती? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता ती इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहिली आहे का? नाही. ती काय लावायला लागली आहे? फोर्स. का लावायला लागली?
कारण तिला काय पाहिजे, गमावलेला इलेक्ट्रॉन पाहिजे, म्हणून काय लावायला लागले, फोर्स. कुणावर लावायला लागले, कुणावर लावलाय, ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज किती, निगेटिव्ह चार्ज किती, कुठला चार्ज जास्त आहे, निगेटिव्ह चार्ज. नीट आहे, नीट आहे, नीट आहे. निगेटिव्ह चार्ज या बॉडीवर आला त्याचा अर्थ काय, या बॉडीने काय लावायला चालू केला, फोर्स. का लावायला चालू केला, कारण याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आला. मग आता ही बॉडी या बॉडीवर काय लावणार, फोर्स. म्हणजेच या बॉडीवर काय आलाय, चार्ज. आता काम घेऊन आहे मी इथं अजून एक बॉडी आणली ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज. आता किती जणांना हे कळलं की याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे याने इलेक्ट्रॉन गमावलाय, याने इलेक्ट्रॉन गमावल्याशिवाय पॉझिटिव्ह चार्ज येत, इलेक्ट्रॉन कमावल्यावर पॉझिटिव्ह चार्ज कुठला, निगेटिव्ह चार्ज. देणारा पॉझिटिव्ह, घेणारा निगेटिव्ह, देणारा घेणारा. आपण पण जनरली म्हणतो की आणि जो देणारा चांगला का घेणारा चांगला, देणारा चांगला, देणारा पॉझिटिव्ह, घेणारा भिकारला, घेणारा निगेटिव्ह, बरोबर. मग घेणाऱ्याला आपण कशावर ठेवलं, पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे याच्याकडे काय आली, मासचा काहीच संबंध नाही. आता आपण फक्त एका गोष्टीवर चर्चा करायला लागली, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला याचा अर्थ याने काय लावायला चालू केला, कुणावर, याच्यावर का याच्यावर, फक्त याच्यावर, याच्यावर लावणार का नाही, लावणार. याच्यावर वाढायचा अट्रॅक्शन वाला आणि याच्यावर रिपल्शन. का, कारण ह्याच्याकडे कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन, ह्याच्यावर चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे ह्याचे इलेक्ट्रॉन, दोन गेलेले इलेक्ट्रॉन मध्ये एकत्र येऊन काय करणार, बरोबर आहे. हा म्हणतो इलेक्ट्रॉन है क्या, हा म्हणतो तेरे पास है क्या, अरे मेरे पास भी नहीं है, मेरे पास भी नहीं है, चल जाऊगा. हा, आता ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे हे दोघ जण ह्याच्यावर काय लावा लागले, आता मी काय गंमत केली बघ, नीट लक्ष दे, नीट लक्ष दे. मी याचे इलेक्ट्रॉन याला परत देऊन टाकले, घे बाबा, छाप दिशी सगळ्या विषयाचं. लगेच ह्याच्यावरचा चार्ज गायब, याच्यावरचा चार्ज गायब. चार्ज गायब झाला म्हणजे काय गायब झाला, हो. आता या बॉडी याच्यावर फोर्स लावत, ही बॉडी याच्यावर फोर्स लावत, ही बॉडी लावत का, अजून याच्यावर चार्ज, ही लावते का, नाही लावत. ही बॉडी याच्यावर नाही लावत, चार्ज वाली बॉडी, चार्ज वाल्या बॉडीवर फोर्स लावत, चार्ज वाली बॉडी. हे आता इलेक्ट्रिकली काय झाले, आता एक कोणाचा बी फोर्स लावून गेला ना, कुणावर फोर्स लावून, ही घटना घडते. आता कान देऊ नाही हे सगळं कशासाठी सांगितलं, हे जे सेल असते ना, सेल, ते सेल सांगायच्यासाठी केलं. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे बेसिकली काय हे समजून सांगायसाठी केलं. नीट लक्ष दे. सेलच्या आत, सेलला बनवताना मी असं बनवलेलं आहे, त्याच्या आत मी केमिकल रिएक्शन केलं. काय रिएक्शन केलं, केमिकल रिएक्शन. असं काहीतरी केमिकल रिएक्शन केलंय की हे जे मटेरियल आहे ना, हे जे मटेरियल याच्यात मी इलेक्ट्रॉन काढून घेतले. काय टाकले, इलेक्ट्रॉन काढून, इलेक्ट्रॉन काढून घेतली ती कुठला चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन काढून घेतली कुठला चार्ज, पॉझिटिव्ह. आणि इथे इलेक्ट्रॉन टाकले म्हणजे इथं निगेटिव्ह. म्हणजे याच्यावर पॉझिटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह. हे काय, सेल. हे मी कसं करू शकलो, आता केमिकल रिएक्शन झाली त्यामुळे याच्यातले इलेक्ट्रॉन काढले, याच्यात इलेक्ट्रॉन टाकले, त्यामुळे याच्यावर चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह. याच्यावर चार्ज कुठला आला, निगेटिव्ह. आता माझ्या क्वेश्चनचा आन्सर दे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे काय, फोर्स लावला.
तो काय लावणार? फोर्स. कुणावर? निगेटिव्ह चार्जवर फोर्स लावणार. ज्या वेळेला मी ही बॅटरी अशी याला कनेक्ट करतो, याशी कनेक्ट करतो, त्यावेळेला हा पॉझिटिव्ह चार्ज याच्या आत असलेल्या इलेक्ट्रॉनवर काय लावतो? फोर्स. आणि त्यांना वळायचा प्रयत्न करतो. आणि या वडण्यामध्ये हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन काय व्हायला चालू होतो? फ्लो. त्यालाच आपण काय म्हणतो? करंट. फ्लो इलेक्ट्रॉनचा कधी झाला? ज्यावेळेला मी त्याला काय लावला? सेल. काय लावला? सेल. सेल मध्ये मी काय केली? केमिकल रिएक्शन केल्यामुळे इथं काय झालं? पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कुठल्या पोटेन्शियलवर आलंय? इथं काय झालं? लोअर पोटेन्शियल. त्यामुळे हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल कडनं इलेक्ट्रॉन वाढायला चालू केलं. कळलं का? पोटेन्शियल डिफरन्स ही करंटची आई आहे, आई. पोटेन्शियल डिफरन्स जोपर्यंत नसतो तोपर्यंत करंट फ्लो होणार नाही. जोपर्यंत मी बॅटरी लावत नाही तोपर्यंत याच्यात इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही. हे लक्षात ठेव. समजलं? पोटेन्शियल डिफरन्स इम्पॉर्टंट. मग पोटेन्शियल डिफरन्स मध्ये काम जे नाही का मस्त पैकी आता चांगला ऐकायला लागलाय, चांगलं समजायला लागलाय. आता बघ, पोटेन्शियल डिफरन्स मध्ये माझं काम काय? मग सर एक्झॅक्टली पोटेन्शियल डिफरन्स काय? पोटेन्शियल डिफरन्सची ही डेफिनेशन फालतू आहे तुझ्या बुकमध्ये अजून एक डेफिनेशन आहे पोटेन्शियल डिफरन्स. काय माहिती का? पोटेन्शियल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल. काय? पोटेन्शियल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन द पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल. ही पण मला आवडली. मी तुला पुष्पावाली डेफिनेशन देतो. काय देतो? पुष्पावाली. इधर दे व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स. बाळा असली डेफिनेशन बोलून आला ना, समोरच्या माणसाला बी घाम फुटला पाहिजे. आणि बुक मध्ये आहे तुझ्या, आणि तुला लागणार आहे. लक्षात ठेव. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय माहिती का? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे अमाऊंट ऑफ वर्क डन. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे अमाऊंट ऑफ सर हे वर्क डन कुठनं काढलं, काय केलंय? नीट आहे तिकडे बघू नको, तू माझ्याकडे बघ. कांदेव नाही, सिस्टीम आहे, नीट लक्ष दे. आता मी एका पॉझिटिव्ह चार्जला पकडलं, कुणाला पकडलं आणि त्याच्यावर फोर्स लावला. त्याच्यात काय केली? शाबास. काय केली? डिस्प्लेसमेंट केली. काय केली? डिस्प्लेसमेंट. म्हणजे मी याच्यावर काय केलं रे? वर्क. मी कुणावर वर्क डन केलं? पॉझिटिव्ह चार्ज. मी हे वर्क डन ए पासून बी पर्यंत त्याला येण्यासाठी केलं. कांदू नाही का? व्यवस्थित आहे. एवढं बघ. पहिली गोष्ट लक्षात ठेव, मी वर्धन कुणावर केले? पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज वर वर्धन करताना मी पॉझिटिव्ह चार्जला कुठून कुठपर्यंत आणलं? फ्रॉम ए टू बी. द अमाऊंट ऑफ वर्क डन टू मूव काय? युनिट पॉझिटिव्ह चार्ज. The amount of work done to move unit positive charge from point A to point B is called as potential difference. तू एवढंच लक्षात ठेव. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे अमाऊंट ऑफ, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे अमाऊंट ऑफ, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे अमाऊंट ऑफ. कुणाला मूव्ह करायचंय? युनिट पॉझिटिव्ह. कुठून मूव्ह करायचंय? ते पॉइंट बी. इट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. ही मला आवडलेली व्याख्या आहे, पुष्पावाली व्याख्या. आता तुला माहित असेल प्रत्येक वेळेला डेफिनेशन झाली
कि अपन क्या बघतो रे? हाँ, अब इसका देखना है हमको फॉर्मूला। उधर मत देख बुक में, इधर देख, इधर देख। इसका फॉर्मूला इससे बनेगा V इज इक्वल टू W अपॉन Q। ओळख करून देतो तुला। पोटेन्शियल डिफरन्स साठी आपण कुठला शब्द वापरतो? P। सर पोटेन्शियल डिफरन्स साठी P वापरा, D वापरा, V कुठलं वापरलाय? व्होल्टेज म्हणतात। व्होल्टेज आपण असं लाईट पक 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 करायला लागली, आपण म्हणतो व्होल्टेज कमी आहे। काय कमी आहे? व्होल्टेज कमी म्हणतो का नाही म्हणतो? हा, कधी कधी असं म्हणतो आईला टीव्ही नीट लागना, मला व्होल्टेज कमी आहे वाटतं। व्होल्टेज आपल्याला त्यावेळेला कळत नाही व्होल्टेज काय। व्होल्टेज म्हणजे काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स आहे। मग व्ही म्हणजे काय? व्होल्टेज। व्ही म्हणजे काय? व्होल्टेज। त्याला ओळखतो तू। आणि क्यू म्हणजे चार्ज। क्यू म्हणजे चार्ज। हा, चार्ज असतो। चार्जला नेहमी कुलोम मध्ये मोजतात। कशात मोजतात? आता फॉर्म्युला बघितला की नेहमी आपण काय बघतोय? युनिट बघतो, एसआय युनिट बघतो। पोटेन्शियल डिफरन्स एसआय युनिट आहे व्होल्ट। अलेक्झांड्रो व्होल्टा नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यानं पहिला ड्राय सेल बनवला। ड्राय सेल, त्याच्या सन्मानार्थ आपण याला चिन्ह, याला आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स युनिटला नाव आपण व्होल्ट दिले। समजलं नाही समजलं? बोला काय काय पोटेन्शियल डिफरन्सची कुठली व्याख्या लक्षात ठेवणार? ही जरा बोला, अमाउंट ऑफ टू मूव युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स। पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला P इज इक्वल टू W अपॉन Q। P म्हणजे काय? व्होल्टेज। व्होल्ट नाही, व्होल्टेज। हा, व्होल्ट काय आहे? व्होल्टेज काय? हा, व्होल्टेज लक्षात ठेवा। W काय? Q म्हणजे काय? चार्ज लक्षात ठेवा। ठीक आहे, आता इकडे बघ, नेहमी 1 व्होल्ट म्हणजे काय ही सांगायची प्रथा आहे। 1 व्होल्ट म्हणजे काय ही सांगायची प्रथा आहे। 1 व्होल्ट म्हणजे काय? इकडे बघ, कान देऊ नाही जरा व्यवस्थित। 1 व्होल्ट, 1 व्होल्ट, 1 व्होल्ट म्हणजे काय? 1 जूल। बोला, वर्क कशात मोजतं? जूल मध्ये। आणि चार्ज कशात मोजतं? कुलोम। आणि सगळ्यांना सांगता येतं, आणि याचा अर्थ काय माहितीये का? याचा अर्थ समजून घे। इकडे बघ, मी काय सांगायला लागलो। 1 कुलोम चार्ज ला मूव्ह करण्यासाठी 1 जूल इतकं वर्क डन जर केलेलं असेल तर तिथे 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स असेल। त्याचा अर्थ समजून सांग मला। 1 कुलोम चार्ज ला मूव्ह करण्यासाठी 1 जूल इतकं वर्क डन केलेलं असेल तर तिथं 1 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स असतं। लक्षात आलं? या फॅनला आता किती व्होल्ट असेल? 24 25। त्या होल्डरला किती असेल? 220 व्होल्ट। किती? 220 व्होल्ट। आता ऐक, मोबाईल मध्ये बॅटरी का? ऐका, आता मोबाईलला हात लावला तर करंट बसेल ना? का? कमी आहे, व्होल्टेज कमी आहे। ड्राय सेलला सुद्धा असा हात ठेवलास ना तर करंट तर वाहतोच की। हा, करंट तर वाहतो, पण ह्याच्यात काय होईना? ह्याच्यात आता मला करंट बसला कारण व्होल्ट कमी, व्होल्टेज कमी। हा, तसं तिथं हात लावत चालेल का? तिथं लावत चाललं नाही, ती युनिट काय? जास्त। बरं ठीक आहे, काही जणांना समजा, काही जणांना तिथं हात लावला तरी करंट बसला नाही आणि त्याला नेऊन डीपी, इथं समोर डीपी तिथे किती व्होल्ट आहे माहिती का? 440 व्होल्ट। किती? 440 व्होल्ट। एवढं व्होल्टेज आहे तिथं। तिथं जर तू हात लावला तर बाळा डायरेक्ट आता इथं एमएससीबी आहे ना, एमएससीबी इथं 10,000 व्होल्ट आहे। किती? 10,000। कोयना डॅम पण कोयना डॅम तिथं 1.5 लाख व्होल्ट आहे। म्हणजे व्होल्टेजचे युनिट
व्होल्टेजचे युनिट हे कमी जास्त असतात. मग आपण पण याच्यात आहे ना कमीवाले युनिट जास्तवाले युनिट बनवले. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. किराणा मालच्या दुकानात जर आपण गेलो, तांदूळ मागितला, हा, तर तो कितीच टाकण्यावर वजन ठेवतो? 1 किलो, 2 किलो, 5 किलो इथपर्यंत चालेल, ठीक आहे. हा, पण लोखंड आणायला गेलो तर 1 किलो 2 किलो असते का 22 किलो असते? 22 किलो. पण सोन्याच्या दुकानात गेलो तर 22 किलो असते का? प्रत्येक ठिकाणचे युनिट वेगळे. तसे व्होल्टेजचे पण आपण युनिट वेगळे केले. बारकाडी युनिट ला म्हणलं मिली मायक्रो. कुठले मिली मायक्रो हे कुठले युनिट? बारकाडे. बारकाडे. मोठाडे किलो आणि मेगा. किलो आणि मेगा. ऐक ऐक ऐक. 1 मिली व्होल्ट म्हणजे किती? तर 10⁻³ व्होल्ट. 3च्या टप्प्यात आहे. कसं आहे? 3च्या टप्प्यात. 1 मिली व्होल्ट म्हणजे किती? 10⁻³ व्होल्ट. 1 मायक्रो व्होल्ट म्हणजे किती? 10⁻⁻6 व्होल्ट. 10⁻⁻6 व्होल्ट. 1 किलो व्होल्ट म्हणजे किती? आता या मायनस मधनं बाहेर यायचं, मायनस मध्ये जायचं नाही. काय? 10⁻³ व्होल्ट. आणि 1 मेगा व्होल्ट म्हणजे किती? हा, हे एवढं आहे ना तुला पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत लक्षात ठेवावं लागेल. चला, व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? द अमाउंट ऑफ वर्क डन टू मूव पॉझिटिव्ह चार्ज, युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट A to point B is called as potential difference. Formula V is equal to W upon Q. V म्हणजे व्होल्टेज, W म्हणजे वर्क, Q म्हणजे चार्ज. व्होल्टेज कशात मोजायचं? वर्क डन कशात मोजायचं? जूल. कुलम कशात, चार्ज कशात मोजायचा? कुलम. 1 व्होल्ट म्हणजे काय? 1 कुलम चार्जला 1 जूल इतकं वर्क करावं असेल तर तिथे 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओके, क्लिअर आहे? समजलं? चला, एवढं जर लक्षात आलं नसेल तर आता अजून एक महत्वाची कन्सेप्ट आहे. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय? कुठले इलेक्ट्रॉन? फ्री इलेक्ट्रॉन. नीट लक्ष दे आणि समजून घे. पुन्हा एकदा तेच बा. कंडक्टर, असा एक कंडक्टर घेतला. आता तुला ऑलरेडी माहिती आहे, किती जणांना माहिती आहे बघ, सबस्टन्स इज मेड अप ऑफ मॅटर इज मेड अप ऑफ particle is made up of molecule is made up of element is made up of atom is made up of proton, neutron, electron. proton वर चार्ज, इलेक्ट्रॉन वर चार्ज. कळलं तुला? समजलं? आता ऐका, मला प्रश्नाचं उत्तर दे. तुला हे माहित आहे का रे? इकडे समजा हा एक न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. मग इलेक्ट्रॉन कुठे असतात? एक्स्ट्रा नाही, ऑर्बिट मध्ये फिरत असतात. कुठे फिरत असतात? ऑर्बिट. सांग बरं, पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. अगदी बरोबर. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8. ओके, आता समजा दुसऱ्या ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. क्वेश्चनचा आन्सर दे. किती पाहिजे? किती असतात? किती आहेत? किती पाहिजे? 1 देणार का 7 घेणार? 7 घेणार. 7 कुठनं कोण देणार? 7 इलेक्ट्रॉन का फ्री मध्ये भाजी वाटल्यासारखी इकडे जाते. हा 1 इलेक्ट्रॉन देणार. आता माझी कन्सेप्ट आहे. जर हा इलेक्ट्रॉन ह्याला द्यायचा आहे तर हा जो न्यूक्लियस आहे तो या इलेक्ट्रॉनवर जास्त फोर्स लावेल का फ्री सोडेल? हे जे इलेक्ट्रॉन आहे ना, त्याला कुठला इलेक्ट्रॉन म्हणायचं? फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन कुठं असतात? आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये. कुठं असतात? आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये. आता बघूया,
एक आहे तर फ्री आहे, दोन आहे तर तो फ्री असेल पुन्हा पुन्हा किती असतात, किती आहेत, किती पाहिजेत, दोन घेणं सोपं का सहा घेणं सोपं? म्हणजे या दुसऱ्यावर पण हा फोर्स लावणार, याला पण तो कसा ठेवणार? फ्री. चला, 3 इलेक्ट्रॉन झालं, 3 इलेक्ट्रॉन वर फ्री. 4ला दोन्ही पण करू. 5ला आता हे फ्री इलेक्ट्रॉन राहिले, किती असतात, किती आहेत, किती पाहिजे? 3 पाहिजे, बरोबर. 5 देणार का 3 घेणार? मग याला 3 इलेक्ट्रॉन ऑलरेडी पाहिजे, तर हे हा 5 इलेक्ट्रॉन सोडेल का? नाही. आधी याच्यावर काय लावणार? तुम्ही 5 जण कुठे जाऊ नका, जप मारावर तुम्ही कुठे जाऊ नका. मी 3 इलेक्ट्रॉन कुठं बी शोधून लावतो, पण तुम्ही कुठे जायचं नाही, बरोबर का? की मगाशी ज्यावेळेला 1 इलेक्ट्रॉन होता त्यावेळेला त्याला आहे ना, हे नाही त्यावेळेला 1 इलेक्ट्रॉन होता, त्याला असं सोडलं, जा जप मार जायचं. हा फ्री इलेक्ट्रॉन होता, हा फ्री इलेक्ट्रॉन, हा फ्री इलेक्ट्रॉन, हा फ्री इलेक्ट्रॉन या कंडक्टर मध्ये ना कसाही फिरत असतो, कुठेही फिरत असतो. बोल काही चाललेलं असतं. कोण आहे तो? फ्री आहे, कुठलं तिकडनं चाललं. हा फ्री इलेक्ट्रॉनच. ऐक, आता ज्या वेळेला याला मी बॅटरी लावली, काय लावली? की हे जे फ्री इलेक्ट्रॉन आहेत ना, कुठले? हे ना फ्री वाले, हे सगळे फ्री वाले काय करतात? पॉझिटिव्ह कडे बघतात, चालले टपाक टपाक टपाक. कुठे चालले? हायर पोटेन्शियल कडे चालले. कुठे चालले? हायर पोटेन्शियल. कोण जातात? हे मधले इलेक्ट्रॉन जातात. ते काय करतायत? ड्युटी. हा यांना सोडेल का? बाबा तुम्ही नाही जायचं, माझा ऑटोमेटिक ऑर्बिट, तुम्ही कुठे नाही जायचं. हा तू जा बोल, तू फ्री आहे जायला, तुला कुठेही सोडत जायला तू फ्री. हा फ्री इलेक्ट्रॉनचा. मग इलेक्ट्रॉन फिरायला लागले की आपला काय फ्लो व्हायला चालू होतो? करंट. मग फ्री इलेक्ट्रॉन कुठले इलेक्ट्रॉन? बोला. फ्री इलेक्ट्रॉन कुणाकडे असतात? मेटल. मेटलकडे फ्री इलेक्ट्रॉन असतात, नॉन मेटलकडे फ्री इलेक्ट्रॉन, त्यामुळे त्याच्यातनं करंट वाहत. मेटलकडे फ्री इलेक्ट्रॉन असतात, किती असतात? 1 or more. बोला, मेटलकडे काय असतात? 1 or more. आउटर मोस्ट एक असतात, आउटर मोस्ट. दुसरी गोष्ट असते, एक आहे आउटर मोस्ट, आणि त्यांच्यावर फोर्स जास्त आहे का कमी? जास्त आहे का कमी आहे? कमी. म्हणून त्यांना म्हणायचं लुजली बाउंडेड. कसे लुजली बाउंडेड इलेक्ट्रॉन. हा इकडे बघा, इथे लक्ष दे, डेफिनेशन करून देतोय. बघा, कोणाकडे असतात? मेटलकडे किती असतात? 1 or more outermost loosely bonded electron are present. It is called as free electron. आता क्वेश्चनचा आन्सर बघूया कोण देते. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. ज्या मटेरियल कडे फ्री इलेक्ट्रॉन जास्त आहे, ज्या मटेरियल कडे फ्री इलेक्ट्रॉन जास्त आहे, त्याच्यातनं करंट जास्त कमी? अरे मला सांग, त्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन जास्त आहेत रे. फ्री इलेक्ट्रॉन कोण आहेत? बोंबलत पडणार आहे, तेच घेऊन जाणार आहेत ना एनर्जी, तेच पाहणार आहेत. आणि ज्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन नाही त्याच्यातनं करंट वाहणार, त्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉनच नाही, करंट वाहणार नाही. करंट साठी कोण गरजेचे? फ्री इलेक्ट्रॉन नसतील तर करंट वाहणार. म्हणजे करंट साठी किती जण गरजेचे? एक. पोटेन्शियल डिफरन्स. मग सांग बरं, करंट म्हणजे काय? व्हॉट इज करंट? व्हॉट इज करंट? करंट मध्ये काय होत? परत एकदा तीच गोष्ट नीट लक्ष दे. कथा किती वेळा झाली बघ. ही वायर मध्ये हे इलेक्ट्रॉन कसले? फ्री.
फ्री बहुलक फिरणार. हा, आता मी याच्यात काय जोडली, या इलेक्ट्रॉनचं काय होईल? ड्युटीकरांचा मला सगळे इलेक्ट्रॉन आता रे सगळे इकडं 1 2 3 4 सगळे इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला चालू झाले म्हणजे आपण इथं काय व्हायला चालू झाला. मग करंट म्हणजे काय? करंट इज द फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. फ्लो ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. नुसते इलेक्ट्रॉन का फ्री इलेक्ट्रॉन? सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन भेटतात का? फक्त कुठले इलेक्ट्रॉन? फ्री इलेक्ट्रॉन फिरणार, दुसरे कुठले इलेक्ट्रॉन फिरणार नाही. ही झाली करंटची डेफिनेशन. डेफिनेशन झाल्यावर आपण काय बघतो? फॉर्म्युला. फॉर्म्युला I इज इक्वल टू क्यू अपॉन टी. I इज इक्वल टू. आता एक महत्वाची गोष्ट बघूया, तुला किती माहित आहे करंट कसा मोजतात? कसा मोजतात म्हणजे कशात मोजतात नाही, कसा मोजतात. ऐक कसा मोजतात प्रणव नाही, ते वेगळा विषय, ते पुढे येणार आहे. रेजिस्टन्स पुढे पुढे बघणार काय नाही. करंट कसा मोजतात? करंट मोजताना पहिल्यांदा ज्याच्या कुलम मध्ये नाही रे, कुलम चार्ज आहे. कुलम चार्ज आहे. ऐक करंट मोजतात कसा, कुणाला माहित नसते हे येड्या, हे माहित नसतंय कुणाला. नीट ऐक तर तुला कळेल. समजा याच्यातला करंट मला मोजायचा आहे. काय मोजायचं आहे? आता मी तुला तुझ्या भाषेत सांगायला लागले, असं रियालिटी मध्ये होत नाही, पण असं समजून घे. पहिल्यांदा एक एरिया ठरवतात. एक एरिया ठरवतात, ठीक आहे. त्या एरियावर जाऊन उभा राहायचं तुम्ही. हातात वॉच घेऊ, हातात वॉच घेऊ. इकडनं कोण पळणार आहे? इलेक्ट्रॉन्स पळणार आहे. तुमचं काम, तुम्ही या एरियातनं, या दरवाज्यातनं किती इलेक्ट्रॉन जात आहे एका सेकंदात मोजायचे. कसं मोजणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती इलेक्ट्रॉन गेले? 10. किती सेकंदात गेले? 1. एका सेकंदात 10 इलेक्ट्रॉन गेले तर तिथं किती करंट झाला? 10 एम्पियर. 10 एम्पियर. आता ऐक, मी याच्यातलं व्होल्टेज वाढवलं का नाही? व्होल्टेज वाढवलं म्हणजे काय वाढवलं? पोटेन्शियल डिफरन्स वाढवला म्हणजे असं केलं. पाणी असं जाताना फास्ट जाईल, असं फास्ट जाईल, असं जाताना फास्ट जाणार. मी जर पोटेन्शियल डिफरन्स वाढवला, पोटेन्शियल डिफरन्स वाढवला तर इथनं इलेक्ट्रॉन मगाशी जसे पळत होते तसे पळतील, लय पळतील, लय पळायला चालू होती. मग हा जो माणूस इथे उभा आहे तो बघायला लागला एक सेकंद, खाली पोटेन्शियल डिफरन्स वाढलं 10 20 30 40 50 इलेक्ट्रॉन पळायला लागले. 50 इलेक्ट्रॉन पळाले एका सेकंदात. मगाशी किती पळाले? आता तो काय म्हणणार? 50 एम्पियर करंट आहे. एवढा करंट आहे. करंट कसा मोजतात? करंट मोजण्यासाठी एक काय घेतात? क्रॉस सेक्शन एरिया. काय घेतात? क्रॉस सेक्शन एरिया. त्याच्यात पळणारा चार्ज पर युनिट टाइम, त्याच्यात पळणारा चार्ज पर युनिट टाइम म्हणजे करंट. व्हॉट इज करंट? द चार्ज पर युनिट टाइम. चार्ज पर युनिट टाइम इज कॉल्ड एज करंट. करंटच्या दोन डेफिनेशन. करंटच्या दोन डेफिनेशन कुठल्या कुठल्या? हा, एक आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याच्यामध्ये तू सांगितलं काय घडतं, आणि आय इज इक्वल टू करंट इज इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम, ज्याच्यात तू करंट मोजला. मोजण्याची डेफिनेशन आणि ही प्रोसेसची डेफिनेशन. घडतं काय? इलेक्ट्रॉन पडताय. मोजायचं काय? चार्ज. मोजायचं काय? चार्ज. आणि सगळं स्ट्रिक्ट कर, बस असं करू नकोस, व्यवस्थित बोल. प्रत्येक वेळा डेफिनेशन बघितल्यानंतर, फॉर्म्युला बघितल्यानंतर आपण काय बघितले? युनिट. याचं युनिट असतं एम्पियर. काय युनिट असतं? एम्पियर. जसं याचं युनिट. ठीक. आता युनिट बघितलं
एम्पियर बघितलं की आपण नेहमी काय बघतो 1 एम्पियर म्हणजे काय इथं बघितलं होतं की 1 एम्पियर म्हणजे काय कसं बनवायचं शिकवतो नीट आहे 1 एम्पियर कसं बनवायचं इथं 1 वोल्ट कसं बनवलं इथून बनवलं 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb. तर याला कसं बनवलं इथून बनव सांग काय पुस्तकातलं बघून करत असशील तर कधीच येणार नाही कुलोम काय 1 coulomb upon 1 second अर्थ बोल अर्थ बोल एका सेकंदामध्ये 1 coulomb चार्ज गेला तर तिथं माझा राजा शाबास व्हेरी गुड एका सेकंदामध्ये जर 1 coulomb चार्ज जात असेल तर तिथं बोल की नाही बोल की क्लासमध्ये 10 मिनिटात फ्री होईल काय झालं बर कर 15 मिनिटात करतो समजा नाही समजा इधर ते लास्ट वाला पार्ट आहे 1 एम्पियर झालं तो इथं 1 एम्पियर काढलं की आता हे पण सांग जरा पटदिशी 1 मिली एम्पियर म्हणजे काय 1 मिली एम्पियर म्हणजे 10 to the power minus 3 एम्पियर 1 मायक्रो एम्पियर म्हणजे काय 10 to the power minus 6 एम्पियर 1 किलो एम्पियर म्हणजे काय 3 एम्पियर आणि 1 मेगा एम्पियर म्हणजे काय 10 to the एवढं तुला माहित पाहिजे करंटचं तर बघूया किती जणांना काय काय माहिती व्हॉट इज पोटेन्शियल what is potential electric level लवली काय रे it is electric level potential म्हणजे काय electric level पॉझिटिव्ह चार्ज कुठून कुठे ऍक्च्युली बघितलं तर पॉझिटिव्ह चार्ज कुठेही जात मानलंय करंटची डायरेक्शन असं आपण मानलंय निगेटिव्ह चार्ज कुठून कुठे बोला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय द डिफरन्स बिटवीन हायर इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स अलतो क्या द पोटेन्शियल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह टर्मिनल and negative terminal is called potential difference. Potential difference is the amount of work done to move unit positive charge from point A to point B is called as potential difference. राजा सारखी व्याख्या आहे मस्त व्याख्या फॉर्म्युला बोल V is equal to W V ची ओळख करून दे V म्हणजे काय व्होल्टेज W म्हणजे काय Q म्हणजे काय व्होल्टेज कशात मोजणार वर्क डन कशात मोजणार चार्ज कशात मोजणार 1 व्होल्ट म्हणजे काय 1 जूल अपॉन 1 कूल बोला 1 मिली व्होल्ट मीन्स 1 microvolt means 1 kilovolt means 1 megavolt means what is free electron metal have one or more outer loosely bounded electrons are present. It is called a free electron. What is current? Flow of free electron. Formula I is equal to Q. I म्हणजे Q म्हणजे Q म्हणजे 4 T म्हणजे I कशात मोजायचा
अँपियर. करंट कशात मोजायचा? ताप कशात मोजायचा? कुलॉम. आणि टाइम कशात मोजायचा? 1 अँपियर म्हणजे काय? 1 कुलॉम अपॉन 1 सेकंड. अर्थ मराठीत लक्षात ठेव. 1 कुलॉमच्या 1 सेकंदामध्ये त्याला लावणार आहे. एका सेकंदामध्ये 1 कुलॉम चार्ज एवढा जर पास ऑन झाला तर तिथं 1 अँपियर करंट आहे. 1 मिली अँपियर म्हणजे काय? 1 मायक्रो अँपियर म्हणजे काय? 1 किलो अँपियर म्हणजे काय? 1 मेगा अँपियर म्हणजे काय? लिहून घे.